श्रीपाद भट्टाची पुरातोडी. एकदा समर्थांची स्वारी चंद्रभागेच्या तीरी मनूर म्हणून एक क्षेत्र आहे तेथे गेली असता त्यावेळी अश्विन महिना होता. पाऊस पडल्यामुळे भीमेस मोठा पूर आला होता. बरोबर चोळाप्पा, श्रीपाद भट वगैरे बरेच सेवेकरी होते. चोळाप्पा श्रीची प्रार्थना करू लागला की महाराज, इथे भोजनाची काहीच तयारी नाही, काय करावे? समर्थ म्हणाले, पलीकडे जायचे होते, पण भीमेस महापूर आला आहे. बरे, नौकाही पलीकडच्या तीरी आहे, पलीकडे जाऊन नौका आणतो कोण? चोळाप्पा म्हणाला, पलीकडे जाता आले असते, परंतु सांगडी भोपळे नाही. बरे, नौकेशिवाय पुरात उडी घालणे म्हणजे प्राण देणे. समर्थ हसून म्हणाले, जर आमचा लठ्ठेश्वर पंडित जाईल तर नौका अवश्य घेऊन येईल. श्रीपाद भटास महाराज लठ्ठ्या म्हणून हाक मारीत. हे वचन श्रीपाद भटाने ऐकून गुरु आज्ञाप्रमाण समजून अंगावरची वस्त्रे काढून पंचा नेसून समर्थनामाचा जय जयकार करीत भयंकर पुरात उडी मारली. सर्व सेवेकरी घाबरून जाऊन समर्थास म्हणाले, महाराज, श्रीपाद भटाचे रक्षण करा. महाराज म्हणालो, मरतो कशाने, आता नौका घेऊन येईल पहा. श्रीपादाने समर्थांचे नामस्मरण करीत पलीकडे जाऊन नौका आणली. नंतर समर्थासह सर्व मंडळी पलीकडे थोरल्या मानुरास गेली. सर्व लोक व नावडी आश्चर्य करू लागले. धन्य धन्य श्रीपाद. पट्टशिष्य म्हणविणारे देहाचे भय धरून दूर पळतात व दाढी जटा वाढवून भगवी वस्त्रे धारण करून जगात साधू म्हणून मिरवतात. जशी स्वयंपाकात पळी असून कोरडी असो. सर्व सेवेकऱ्यासह श्रीची स्वारी यल्लमाच्या देवळात उतरली. त्यावेळी थोरल्या मानुरास महामारीचा उपद्रव फार होता. रोज 10-15 मनुष्य मरत असत. त्या गावचा पाटील श्रीजवळ येऊन प्रार्थना करू लागला की, महाराज, माझा मुलगा हनुमंत हा शेरपांजरी पडला आहे. घटकेचा भरवसा नाही, तरी श्रीने कृपा करून मुलास गुण द्यावा. श्रीस त्याची दया येऊन तेथून उठून ते आप्पा पाटलांच्या सोप्यात जाऊन बसले. समर्थास पाहून सर्व मनुष्य रडून आकंत करू लागली. मुलाचा प्राण जाऊ लागला. त्यावेळी पाटील श्रीचरणावर येऊन पडला. जिकडे तिकडे आकांत उडाला. चोळप्पा समर्थास म्हणाला, महाराज, हा प्रसंग आम्हास पाहवत नाही, लवकर देवळात चलावे. मुलगा निरोप घेऊन चालला, आता येथे बसणे चांगले नाही. समर्थ म्हणाले, त्यास कोण निरोप देतो? कडुनिंबाचा पाला मुलाच्या सर्व शरीरास लावा आणि पाण्यात वाटून तोंडात घाला. असे श्रीचे वाक्य ऐकून पाटलाने कडुनिंबाचा पाला आणून अंगास लावला व तोंडात घातला. त्या सरसी मुलगा चलनवलन करू लागला, डोळे उघडून पाहू लागला. सर्व मंडळीस आनंदाचा सुदिन उगवला. अशा रीतीने मेलेला मुलगा जिवंत झाला. दुसरे दिवशी पाटलाने श्रीची षोडशोपचारे पूजा करून सर्व सेवेकरास भोजन घातले. दुसरी दिवसापासून समर्थकृपेने सर्व गावातील महामारीचा उपद्रव बंद झाला. समर्थ काय न करतील, क्षणात ब्रह्मांड रचतील व मोडतील, असे श्रीचे सामर्थ्य आहे. असो. दुसरे दिवशी श्रीची सोलापुरात मालोजी राजास दर्शन. अक्कलकोट संस्थान जप्त झाल्यावर श्रीमंत मालोजीराजे हे सोलापुरात जाऊन राहिले होते. त्या श्रीच्या दर्शनाची उत्कंठा लागली. पुढे एक वेळ समर्थांची स्वारी फिरत फिरत सोलापूरच्या अलीकडे अर्धा कोसावर धर्मराव थोबडे यांची बाग होती, तिथं आले. तेथे श्रीचा सेवेकऱ्यासह मुक्काम पडला. बाग फारच रमणीय असून नाना तऱ्हेच्या फुलझाडांनी गजबजलेली होती. समर्थ आल्याची बातमी राजास समजताच पदाचारी घेऊन त्यांनी श्री साष्टांग नमस्कार घातला व प्रभूच्या गळ्यात रत्नजडित मोत्याचा हार, डोकीस भरजेरी टोपी, हातात कमंडलू, पायात पादुका, अंगास केशर कस्तुरीची उटी लावलेली आहे. पुष्पाच्या मांडवाचा वास जिकडे तिकडे पसरला आहे. जिकडे तिकडे मोठमोठे दिवे लावलेले आहेत. अशा थाटात श्रीस राजांनी सिंहासनावर बसवले. हळूहळू दर्शनास लोक जमू लागले. रात्री 10 वाजेपर्यंत लक्षावधी लोक जमले. भक्त, पुजारी, सेवेकरी समर्थावर छत्रचामरे ढळताहेत. जिकडे तिकडे स्वामी समर्थ नामाचा जय जयकार चालला आहे. लक्षावधी लोकांचे रक्षण व्हावे म्हणून इंग्रज सरकारची पलटण सोलापुराहून आलेली आहे. त्यातील सैनिक नाना प्रकारची मधुर वाद्ये वाजवीत आहेत. जो तो श्रीच्या दर्शनात उत्सुक झालेला आहे. त्या बागेपासून तो सर्व सोलापूर शहरभर लोकांची दाट गर्दी झाली होती. आईचा पत्ता मुलास नाही, मुलाचा पत्ता बापास नाही, नवऱ्याचा बायकोस नाही, अशी स्थिती त्यावेळी सोलापुरात झाली होती.
त्या दिवशी सोलापूर शहरात 1 रुपयास 1 नारळ व 12 आण्यास केळे असा दर झाला होता. समर्थापुढे नारळाचा व केळ्यांचा लहानसा डोंगरच झाला होता, जो तो श्रीच्या दर्शनास घाईने येत होता. तेव्हा सोलापूर शहरातील एक चन्नबसप्पा म्हणून व्यापारी होता. तो सिद्धप्पा कारंजे म्हणून दुसऱ्या एका व्यापाऱ्यास म्हणाला, काय हो, आज सर्व व्यापारी, दुकानदार सोलापूरची मुले, लेकरे, स्त्रिया, पुरुष या अक्कलकोटच्या संन्यासास पाहण्यास गेली. केवढे हे मूर्ख विवेकी लोक सिद्धेश्वरासारखा देव सोडून संन्यासाचे नादी लागले आहेत. सिद्धप्पा व्यापारी भाविक असल्यामुळे चन्नबसप्पास म्हणाला, आपण देव, गुरु, साधू यांच्या निंदेचे पातक घेऊ नये. चला आपण समर्थांचे प्रत्यक्ष कौतुक पाहू. असे म्हणून दोघेही धर्मरावाचे बागेत आले. यात्रा पाहून दोघेही चकित झाले. सिद्धप्पाने महाराजास साष्टांग नमस्कार घातला व चन्नबसप्पा जवळ जाऊन श्रीस पाहतो तो पार्वतीसह सिद्धेश्वर कैलासनायक प्रत्यक्ष दिसू लागले. चन्नबसप्पा भयभीत होऊन साष्टांग नमस्कार घालून पश्चातापूर्वक दोन्ही हातांनी तोंडात मारून घेऊ लागला. भयाने थरथर कापू लागला व म्हणाला, अहो साक्षात शिवशंकरा, मी महापातकी आहे. श्वानसुकराहून मीच आहे. आपले भगवत स्वरूप न ओळखून धनमादाने प्रत्यक्ष आपणास वाईट शब्दांनी ताडण केले. आज लक्षावधी लोक आपले घरदार सोडून दर्शनास येऊन कृतार्थ झाले. अशा लोकास मी दूषण ठरविले. या महान अपराधास देहांत प्रायश्चित मिळाले पाहिजे. मग समर्थ हसून बोलले, तुला खरा पश्चाताप झाला आहे. पश्चाताप हेच मुख्य प्रायश्चित्त आहे. पश्चातापाने पाप नाहीसे होते, चित्त शुद्ध होते, सर्व दुर्वासनाचा क्षय होतो, अनायासे मनोजय होतो. संसार प्रपंचाचा अनुपात तर वैराग्य. चन्नबसप्पास पश्चाताप झालेला पाहून सर्वांस आश्चर्य वाटले. नंतर श्रीने त्यास प्रसाद दिला. तो त्याने ताबडतोब भक्षण केला. चन्नबसप्पाने श्रीस उत्तम प्रकारचे शिवलिंग पिंडीसहित अर्पण केले. ते श्रींनी आपल्या हाताने बुधवार पेठेतील मठात स्थापन केले. असो, समर्थ जर अशा निंदकावर कृपा करतात तर भक्तावर सहज कृपा करतील. पुढे चन्नबसप्पास समर्थकृपेने पुत्रसंतानही झाले. श्री आज्ञेने त्याचे नाव मल्लिकार्जुन ठेवले. दिवसेंदिवस चन्नबसप्पाची समर्थांकृपेने भरभराट होऊन त्याला राजदरबारी मोठा मानही मिळाला. पुढे श्रीकृपेने अक्कलकोट संस्थान इंग्रज सरकारने जप्तीतून सोडवले. नंतर मालोजी राजे अक्कलकोटास आले. नळदुर्गचे गोपाळ व मारुती. मोगलाईत नळदुर्ग म्हणून गाव आहे. त्या गावी गोपाळ व मारुती असे दोघे भाऊ होते आणि त्यास एक तिसरा सापत्न बंधू होता. त्याने एके दिवशी महाराजांची प्रार्थना केली की, महाराज, आमच्या इस्टेटीतील निम्मा हिस्सा मला मिळाल्यास त्यातील चतुर्थांश श्रीचरणी अर्पण करेन. असा नवस करून तो आपल्या गावी निघून गेला. पुढे त्याच्या म्हणण्याप्रमाणे निम्मा हिस्सा मिळाला, परंतु नवसाची मात्र आठवण नाही. त्यास पुष्कळ लोकांनी सांगितले की देवाचा नवस फेडल्या वाचून गत्यांतर नाही. ताबडतोब जाऊन आधी नवस फेड. परंतु त्या धनलोभ्याने कोणाचेही ऐकले नाही. त्याची बुद्धी धनलोभाने भ्रष्ट झाली. वासना तशी फळे भोगली पाहिजेत. विनोदाने हसत कर्म करावे व शेवटी तेच रडत भोगावे. हे उघडच सर्व लोक जाणतात, परंतु जोपर्यंत कोणाचाही मत असतो तोपर्यंत डोळ्यावर धूर असतो. असो, पुढे असा चमत्कार झाला की त्याने शत्रूच्या भीतीने बहुतेक द्रव्य पुरून ठेवले होते. त्याचे कोळसे झाले. असे पाहून तो अतिशय शोकाकुलित होऊन अक्कलकोटी आला. त्याने श्री साष्टांग नमस्कार घालून झालेली हकीकत सांगितली. तेव्हा समर्थ हसून म्हणाले, देवाने मनासारखे धन दिले, ते त्या देवाने नेले. आता काही उपयोग चालणार नाही. आमच्याकडे काही विचारणे राहिले नाही. असे आमचे भजन तसेच फळ. जा, चालता हो आपल्या घरी. असे श्रीचे वचन ऐकून तो खिन्न होऊन आपल्या गावी गेला. पुण्याचे वामनराव घोलप. पुणे शहरात तुळशीबागेसमोर राहणारे वामन राजाराम घोलप यास कराची शहरात इंजिनियर खात्यात नोकरी होती. त्यांनी लोकांना त्रास देऊन पुष्कळ पैसा मिळवला व ते पुष्कळ जारकर्मही करू लागले. असे काही दिवस लोटल्यावर एके दिवशी एका स्त्रियेशी जारकर्म करण्यास गेले असता त्या स्त्रीच्या नवऱ्याने पाहिले आणि घोलपावर खटला चालविला व दुसरेही काही खटले चालले. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यास अटकेत ठेवले. त्याचवर असा प्रसंग आल्यामुळे त्यांना निद्रा येईना. मोठी काळजी उत्पन्न झाली
व ते समर्थास अडवू लागले. हे अक्कलकोट निवासिनी आई, धावा आता, मला या संकटापासून सोडवा. मी आजपासून अशी जार कर्मे करणार नाही. आता माझी आई, बाप जाणं आपणच आहात, असे माझे रक्षण करा. असा धावा करून ते निचेष्ट जमिनीवर पडले. त्यासरशी जशी धेनू वत्सासाठी धावत येते त्याप्रमाणे समर्थांची स्वारी कळवळून धावू लागली. धावता धावता लंगोटी सुटून पडल्याचे सुद्धा भान राहिले नाही आणि एकदम घोलपासमोर दिगंबर रूपाने श्री दयागण उभे राहिले व घोलपास पोटाशी धरून म्हणाले, भिवू नको, संकट दूर होईल. असे बोलता बोलता एकाएकी ते दिसेनासे झाले. घोलप सावध होऊन पाहतात तो कोणीही दिसेना. त्यास आश्चर्य वाटले. असो, दुसरे दिवशी खटला चालू झाला. साक्षपुरावा होऊन घोलपावर गुन्हे शाबित होईना म्हणून न्यायाधीशाने त्यांना दोषमुक्त ठरवून खटला सोडून दिला. घोलपास आनंद झाला. मग ताबडतोब त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन समर्थ दर्शनाकरिता अक्कलकोटी आले. तपास करता तो महाराज समाधिस्थ झाल्याचे समजले. तेव्हा त्यांना फार वाईट वाटले, कारण महाराज समाधिस्थ झाले असून सुद्धा मला दर्शन कसे झाले याचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटे. नंतर श्रीस नैवेद्य ब्राह्मण भोजन करून ते पुण्यात जाऊन राहिले. द्वारकेतील भुऱ्याबुवा. श्री क्षेत्र द्वारिका. पश्चिम धाम श्रीकृष्ण परमात्म्याचे वास्तवस्थान. गोमती तीर्थ अनादी आहे. त्या क्षेत्रात साधू, संत, योगी वगैरे श्रीकृष्ण परमात्म्याचे प्राप्तीकरिता उपासना करीत असत. त्यात एक भुऱ्याबुवा म्हणून वृद्ध सत्पुरुष होते. हे बुवा वयातीत असल्यामुळे त्यांच्या अंगावरील केस शुभ्र होते. यामुळे त्यांना भुऱ्याबुवा हे नाव पडले. हे बुवा हठयोगी क्रिया करत. त्यांचा रोजचा नियम त्रिकाळ गोमतीचे स्नान करण्याचा असे व वास्तव्यही त्याच ठिकाणी असे. द्वारिकेचे यात्रे जे जे लोक येत ते सत्पुरुषाचे दर्शन घेतल्याशिवाय जात नसत. पौराणिक ग्रंथ किंवा वेदांत ग्रंथ यात कोणाला शंका असल्यास त्यांचे समाधान हे करीत असत. हे सत्पुरुष षड्विकार रहित असून मोक्षप्राप्तीला योग्य असे गुण त्यांच्या अंगी होते. त्यांचे वर्तन आचारसंपन्न असून लोकप्रिय होते. साधू संत दर्शनास येत. त्यांचा सत्कार करणे, त्यांच्या मनात समाधान, आनंद वाटेल अशा तऱ्हेने मधुर गंभीर सत्यभाषण करणे, एकंदरीत परांचे अंतःकरण व दुःखणे व त्यास भगवत स्मरण करण्याकडे लावणे हा गुण प्रत्येकाने घेण्यासारखा आहे. याने इहलोकीचे व परलोकीचे साधन होईल. यावरून असा अनुभव दिसतो की यत्किंचित मानवाला जर सत्य मधुर भाषेची आवड आहे तर जो सर्व सत्ताधीश परमात्मा त्याला तर मधुर भाषणाने आळविणाऱ्याचे प्रेम असणारच. तात्पर्य सत्य, मधुर, प्रिय, मर्मभेदरहित भाषणाने सर्वार्थ प्राप्त होतील व सर्व लोक वश होऊन इष्टकार्य अप्रयासाने घडून येईल. असो, याचा अनुभव इच्छित फलाची प्राप्ती भुऱ्याबुवास झाली. त्यांना प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाचे दर्शन व्हावे असा ध्यास लागला. रात्रंदिन चैन पडेना. या योगाने त्यांची दृष्टी दत्तमय झाली. पुढे काही दिवसांनी समर्थांची स्वारी दत्त दिगंबर रूपाने त्यांच्या पुढे उभी राहिली. ती मूर्ती पाहून भुऱ्याबुवास समाधी लागली. एक घटकापर्यंत देहभान नाहीसे होऊन काष्ठवत स्थिती झाली. स्त्रीने मस्तकावर हात ठेवता शुद्धीवर येऊन त्यांनी साष्टांग नमस्कार घातला व पुष्कळ स्तुती केली. समर्थ म्हणाले, आता हठयोग सोडून आमच्या नामस्मरणात पुढील आयुष्य घालून स्वस्थ बैस. असे सांगून समर्थ निघून गेले. आज्ञेप्रमाणे पुढील काळ त्यांनी श्री समर्थ स्वामीचा जप. मोरेश्वर हरिनागर ब्राह्मण. भराणपूर गावी राहणारा मोरेश्वर हरिनागर ब्राह्मण हा इंदूरचे प्रसिद्ध सावकार किबे म्हणून ब्राह्मण आहेत. त्यांच्या पदरी नोकरास होता. त्याने यजमानाचा विश्वासघात करून पुष्कळ पैसा मिळवला. त्यामुळे त्याच्यावर भयंकर प्रसंग आले. व्यवहार काही सुचेना. तेव्हा त्याने समर्थास नवस केला की हा माझा आलेला प्रसंग टळेल तर 50 रुपयाच्या चांदीचे पादुका मडवून देईल. पुढे त्यांच्यावरील प्रसंग समर्थ कृपेने टळला. मनासारखे कार्य झाले. नंतर मोरेश्वर अक्कलकोटी येऊन राहिला व लोकांजवळ सांगू लागला की मी महाराजास नवस केला आहे, पण तो श्रीने मागितल्याशिवाय देणार नाही. असे 3 महिने गेल्यावर एके दिवशी समर्थाजवळ बसून अभिमानाने सावकाराच्या गोष्टी बोलू लागला. तेव्हा समर्थ रागाने म्हणाले,
काय रे, धान्याचे द्रव्य घेऊन पचविलेस आणि सावकाराच्या गोष्टी सांगतोस. मूर्खा, लाज नाही वाटत. असे स्त्रीचे अंतसाक्षीताचे भाषण ऐकून मोरूस असे झाले की मी मेलो असतो तर बरे. मग त्याने श्रीचे पाय घट्ट धरून अपराधाची क्षमा मागितली. नंतर श्री स्वामीच्या पादुका घेऊन मडविण्याकरिता पुण्यास गेला व रुपयाचे पत्रे तयार करून पादुका मडवून श्रीचरणी अर्पण केल्या. श्रीची पूजा करून ब्राह्मण भोजन घालून प्रार्थना केली की महाराज, पुत्राशिवाय जन्म व्यर्थ जात आहे, तरी श्रीने कृपा करून पुत्र संतान द्यावे. समर्थाने त्यास श्रीफल दिले. पुढे 1 वर्षाच्या आत त्यास पुत्र झाला. त्याचे नाव दत्त ठेवले. पुढे मुलाचे जावळ काढण्यास स्त्रीसहित मोरेश्वर अक्कलकोटी आला. श्री सान्निध्याजवळ काढून ब्राह्मण भोजन घातले. सर्वांना दक्षिणा देऊन संतुष्ट केले. नंतर श्रीची आज्ञा घेऊन तो आपल्या गावी निघून गेला.